आंबा, बनाना, फणस, ऍपल, सीताफळ. स्ट्रॉबेरी, आंबा, चिक्कू, फणस. स्ट्रॉबेरी, आंबा, चिक्कू, फणस, केळी. स्ट्रॉबेरी, आंबा, चिक्कू, फणस, केळी. संस्कार अविनाश. संस्कार अविनाश प्रथमेश. संस्कार अविनाश प्रथमेश साई. संस्कार अविनाश प्रथमेश साई विराज. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. Firstly, thank you anchor and co-anchor for giving me this opportunity to introduce Shubham Computer Training and Institute in front of all of you, especially in front of respected RTO sir Ashok Tite sir. And I am very great and thankful. I am also introduce Shubham Computer in front of their parents, Mr. Arjun Sonone and Ms. Kamal Sonone. Thank you sir for bringing there for this event. या धावपळीच्या दुनियेत म्हणजे डिजिटल आणि एआयच्या दुनियेत कोणी कोणाचे नसतं. या धावपळीच्या दुनियेत कोणी कोणाचे नसतं. जे कोणी असतं तर ते शुभम कॉम्प्युटर असतं. जे कोणी असतं तर ते शुभम कॉम्प्युटर असतं. आता तुम्हा सर्वांना प्रश्न पडला असेल, 4 एप्रिल 2010 साली कोणता वार होता? 4 एप्रिल 2010 साली रविवार होता. आता तुम्ही म्हणता रविवारी कोणी कुठं ओपनिंग करतं का? नाही करीत. तर रविवारी ओपनिंग करतं ते शुभम कॉम्प्युटर अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. या मागची खूप मोठी स्टोरी आहे. तर ती स्टोरी अशी आहे, नियत जेव्हा तुमच्या हातातून काहीतरी हिरवून घेत असते, नियत जेव्हा तुमच्या हातातून काहीतरी हिरवून घेत असते, त्यापेक्षा अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करीत असते. अधिक काहीतरी देण्यासाठी तुमच्या हाताची ओंजळ रिकामी करीत असते. असंच आपल्या कॉम्प्युटरचे चालक आणि मालक यांना 45 लाख पर ॲन्युअल पॅकेज असून सुद्धाही त्यांनी ते पॅकेज ठुकारले, कारण त्यांना त्या ठिकाणी फक्त आनंद आणि संपत्ती मिळत चालली होती. पण त्यांना आनंद आणि संपत्ती पाहिजे नव्हती. त्यांना त्या आनंदामागं समाधान आणि ज्ञान पाहिजे होतं. त्यांना भक्ती करायची होती. मग तुम्ही म्हणता 45 लाखाचं पॅकेज सोडून भक्ती तर सकाळी आणि संध्याकाळी पण करू शकत होते, पण त्यांना देवाची भक्ती नव्हती करायची. त्यांना ज्ञानगंगेची भक्ती करायची होती. त्यांना भक्तीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञान पोहोचायचे होते. त्यांच्याकडे जे नॉलेज होतं ते त्यांना विद्यार्थ्यांना कमी पैशात द्यायचं होतं. म्हणूनच त्यांनी 4 एप्रिल 2010 साली ह्या इन्स्टिट्यूटची ओपनिंग केली आणि ती पण रविवारीच केली.
हेच माझं कारण होतं. रविवारी का ओपनिंग केली? कारण प्रत्येक जण वार बघून ओपनिंग करतात. त्यांनी सुट्टीचा वार निवडला कारण त्यांना थांबायचं नव्हतं, त्यांना काहीतरी घडवायचं होतं, म्हणून त्यांनी सुट्टीच्या दिवशी ओपनिंग केली होती. त्यांनी अशी चिंता कधीच नाही केली की माझं इन्स्टिट्यूट ह्या इन्स्टिट्यूटपेक्षा चांगलं कसं होईल. त्यांनी हा विचार कधीच नाही केला. तुम्ही पण ऑब्झर्व केला असेल, त्यांनी ज्यावेळेस आपल्याला क्लास घेतात त्यावेळेस त्यांनी असं कधी सांगितलं का हे इन्स्टिट्यूटमध्ये असं शिकवलं जातं, तसं शिकवलं जातं, माझ्या इथे असं शिकवलं जातं? कधीच नाही. मी 3 महिने झाले क्लास करतोय, त्यांनी आतापर्यंत असं कधीच दाखवून दिलं नाही की माझं इन्स्टिट्यूट इतर इन्स्टिट्यूटपेक्षा बेस्ट आहे. कारण ते स्वतः मालक आणि चालक आहे, इतर इन्स्टिट्यूट सारखे नाही. कारण इतर इन्स्टिट्यूटमध्ये मालक वेगळा असतो आणि चालक वेगळा असतो. शुभम कॉम्प्युटर आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट प्रत्येक स्टुडंटला आपलं पण मानवते. जसे की त्यांच्या आई वडील त्यांना खूप मनापासून आपले मानवतात, तसेच शुभम कॉम्प्युटर सुद्धा प्रत्येक स्टुडंटला आपले मानवते. जसे की ऑदर इज नॉट ऑदर बट ही इज माय डिवाइन ब्रदर. ऑदर इज नॉट ऑदर बट ही इज माय डिवाइन ब्रदर. दुसरा हा दुसरा नाही तर तो आपला दैवी भाऊ आहे, या नात्याने ते जगतात. जरी आपलं रक्ताचं नातं एक नसेल तरी दैवी नातं एक आहे. ते फक्त हे वाक्य अंमलात हे करत नाही, बोलून दाखवत नाही, तर ते वाक्य ते अंमलात सुद्धा आणवतात. शुभम कॉम्प्युटर काय आहे? खरं तर शुभम कॉम्प्युटर एक मार्गदर्शक आहे. शुभम कॉम्प्युटर एक कर्तव्य आणि कर्मयोग आहे. शुभम कॉम्प्युटर एक ज्ञान आणि भक्ती आहे. शुभम कॉम्प्युटर मन आणि इंद्रियांवरचं एक नियंत्रण आहे. शेवटी हेच सांगेल, शुभम कॉम्प्युटरचे मालक आणि चालक दोन्ही एकच आहे. आणि त्याची ट्रेनिंग ही कशी आहे? ट्रेनिंग इज डॅश टिल द लाईफ एंड आहे. थँक्यू सो मच. आता ते आपल्याला हे केलं, ओळख करून दिली, मला तर काही राहिलंच नाही. तरी पण मी माझ्याबद्दल थोडं सांगतो. मी मला सर्वांना नमस्कार. प्रथमतः आपण सर्वांनी मला इथे बोलवून माझा सन्मान सत्कार केला, त्याबद्दल मी आपला सर्वांचा खूप आभारी आहे. आणि माझी ही फॅमिली आहे, हे माझे मामा आणि मामी आहे. असं लांबच्या नाही, सख्खे मामा आणि मामी आहे. आणि मी लिहून आलो होतो, पेपर आहे तुमचं, तुम्हाला दिसलेला आहे. पण मामा आणि मामीला पाहिल्यानंतर मला नाही वाटत की मला पेपर बद्दल तुम्हाला काहीतरी सांगावं लागेल. कारण की त्यांचं फार कष्टमय जीवन हे मी वैयक्तिक पाहिलेलं आहे. मामीला एका पायाने ती आदो आहे, सर्वांना माहीत आहे. हे असताना सकट ऊसाच्या फळामध्ये आता तरी प्लेन मध्ये ऊस लावला जातो, कारण की मशिनरी आल्या. त्यामुळं सऱ्यामधला ऊस मशिनरीला काटायला जमत नाही, त्यामुळे आता प्लेन मध्ये ऊस लावला जातो. पहिलं सऱ्यामध्ये ऊस लावला जातात आणि ती सरी आपली मुळी खांद्यावर घेऊन ती गाडीकडे न्यायची. आणि पाय नसताना हे तुम्ही अजिबात तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, इतकं हे भयानक कृत्य होतं. पण तरी पण त्याला हे करून मामी आणि मामानी संसार 3 मुलं एवढ्या खट्ट मोठं त्यांनी सुखरूप झालं आणि यांना शिक्षण पण दिलं. आता संजू बद्दल जर सांगायचं म्हणलं, मित्र बी आणि भाऊ पण लागतो. आणि त्याच्यात सर्व चांगले गुण, वाईट गुण, खेळकर, खोडकर सगळं मला माहित आहे, कारण की आम्ही एकाच शाळेमध्ये होतो. आणि मला शाळेत जाताना त्यांच्या घरापासून जावं लागायचं. त्यामुळे तो मॅक्सिमम तर वाट पाहायचा, नसेल येत तो जायचा. कारण की खेड्याला कसं असतं, दर दिवस आई वडील काय तुम्हाला सांगणार नाही की जा शाळेत, जर रानातलं काम असेल जा गुराकडे, म्हणजे अशी खेड्यातली शाळा असते. तरी पण खेड्यातल्या मुलांनी एवढं मोठं इन्स्टिट्यूट जे आपण आज शुभम कम्प्युटर या नावाने ओळखतो, आणि मला वाटतं नगर जिल्ह्यामध्ये असं कोणी नसेल की त्याला शुभम कम्प्युटर माहीत नसेल. बरोबर का चुकतं काही? आणि या खेड्यातला येऊन मुलगा इथं नावलौकिक जर करू शकतो तर हे फार 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 उच्च स्तर आहे. सिटीतल्या मुलाने केलं तर काही अवघड नाही, कारण की त्याला बेस भेटतो. आता माझा मुलगा आहे, माझा मुलगा जर RTO झाला किंवा तहसीलदार झाला, काही अवघड नाही, काहीच नाही. इन्क्लुडिंग तो कलेक्टर जरी झाला तरी काही नाही, कारण त्याने
फेस केलेलं नाहीये, काहीच फेस केलेलं नाहीये. त्याला टाइम टू टाइम डबा भेटतो, टाइम टाइम त्याला ड्रेस भेटतो, इस्त्री केलेला ड्रेस आपण मी स्वतः करून देतो. काय केलं त्याने? आम्ही तांब्याने 15 ऑगस्टला किंवा 26 जानेवारीला इस्त्री आम्ही 2च वेळेस करायचो. जी खरी परिस्थिती आहे तीच सांगतो. 2च वेळेस इस्त्री करायचो, एक तर 15 ऑगस्ट नाही तर 26 जानेवारी. संजू पण आणि मी पण, आणि ती पण तांब्याने करायची. संजू इथपर्यंत आलं आणि ते खरे. त्याला 45 लाखाचं ज्यावेळेस पॅकेज भेटलो त्यावेळेस मी सगळं त्याला म्हणलो होतं, अरे मी 15,000 नोकरी करतो, मी फौजमध्ये होतो पहिला, तुला 45 लाखाचं भेटतंय तू का? पण त्याच्यामध्ये पहिल्यापासून असं जर समजा टीचर डे असेल त्या टायमाला मी त्याला पाहिलेलं आहे की वैयक्तिक इंटरेस्टेड शिक्षकांना सांगत मला शिकवायचं. म्हणजे हा आपण पाठीमागच्या लाईनला कशी जागा भेटेल हे पाहतो, पण तो फ्रंटला कसं बसता येईल हे त्याचं असायचं. आज मी जरी अधिकारी असतो तरी पण मी माझं स्वतःला वैयक्तिकरित्या मी तसा मोठा आहे, पोझिशननी मोठा आहे, ते एव्हरीबडी ते सोडून द्या, पण आज मी संजूपेक्षा बारीक आहे. आणि त्याचा परिवार बघितला तर मी नक्कीच बारीक आहे. कारण की तो ज्ञान वाटतोय. सर्वांना ज्ञान वाटतं. ज्ञान वाटणं हे सगळ्याच्या पदरात येत नाही. शिक्षक हा जरी कलेक्टरपेक्षा बारीक असला पण तो गुरु आहे. त्याने कित्येक कलेक्टर घडवले, कलेक्टरने कधीच शिक्षक नाही घडवला. तर आजच्या युगामध्ये कम्प्युटरचं नॉलेज, आता कम्प्युटर विषयी तुम्हाला सांगतो. आजकाल आमच्या टायमात तरी कम्प्युटर कसं होतं, आपला पासवर्ड टाकला आपण सेफ आहोत, आपल्या मोबाईलला पासवर्ड टाकला आपण सेफ आहोत. पण आज AI ची दुनिया आहे. AI माहिती आहे ना सगळ्यांना, आर्टिफिशियल. मग तुम्ही काही पण करू शकता. मी जर साधा समजा मी AI मला चालवतं किंवा मी आहे क्वालिफाईड, मी तुमचा फक्त नंबर जरी घेतला तर मी तुमच्यावर काही पण करू शकतो. कोणता ऑफेन्स कोणतं काही, मी तुमच्या फक्त नंबर, मी माझ्या मोबाईलने न काही तुम्हाला मेसेज पाठवता तुमच्या इनबॉक्स मध्ये किंवा तुमच्या इनबॉक्स मधून माझ्या इनबॉक्स मध्ये मेसेज मी घेऊ शकतो. बरोबर आहे की नाही? मग तुमच्यावरती मी काही पण क्लेम करू शकतो की नाही? तुम्ही समजा मला मागणी केली की तुम्ही इथं बोलेगाव मध्ये राहता, हे आमचा एरिया आहे, आम्हाला तुम्ही 10,000 रुपये महिन्याला द्या. कशात द्या माहित नाही. तुमच्या मोबाईलवरून माझ्या मोबाईल मध्ये मेसेज आला, तुम्ही क्रिमिनल झालात का नाही? वैयक्तिक मी ते जर पोलीस स्टेशनला घेऊन गेलो तर आम्हीच पोलीस म्हणल्या मी तुमची FIR करू शकतो का नाही? मग तुम्ही जाऊ शकता का नाही? आणि हे प्रूफ करण्यासाठी कमीत कमी माझ्या नॉलेजनुसार 3 वर्ष लागतात. 3 वर्ष तोपर्यंत मी सजा काढतो. ते प्रूफ होतं, असं नाही की नाही. फ्रॉड आहे, फ्रॉड ते कधी ना कधी असत्यच असतं, सत्य सत्यच असतं. पण 3 वर्ष आपल्या लाईफची जातात का नाही? मग हे आजच्या दुनियामध्ये कम्प्युटर शिकणं आणि सिक्युअरली शिकणं हे तितकंच महत्वाचं आहे. आणि मला नाही वाटत की संजू कोणती गोष्ट तुम्हाला सांगत नसेल, कारण त्याचं फार तळागाळापासून हे तो खालच्या म्हणजे गरिबीतून आलेला. आणि जो मुलगा गरिबीतून आलेला असतो त्याला लिहिलेलं किंवा पाठांतर करणं हे काहीच लागत नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, मी पान आणले पण त्याचं तुम्हाला गरज लागणार नाही, कारण मामीचं कष्ट माझ्या डोळ्यासमोर आज पण दिसतंय. ते पाणी आणतात इतकं स्ट्रगल करून संजू इथं आलेला आहे. आणि खरोखर संजू तू मुलांना मार्गदर्शन करतोस हे खूप खूप हे सगळ्याच्या नशिबी नसतं. त्यामुळे खूप खूप तुझे मी वैयक्तिक आभार मानतो. मी 2003 ला आर्मीमध्ये 2007 MPSC दिली. मी PSI म्हणजे कल आपला कशात असतो, मी जास्त काय शिकलो, इंग्लिश बॅकग्राऊंड गावाकडे काय भेटत नाही. मग आपण काय करायचं, जेवढं मराठीमध्ये रटायचं हेच करतो ना.
मग थोडं थोडं आपलं ज्यावेळेस मराठीचं ग्रामर पाठ होतं मग इंग्लिश काय सेम तेच कन्वर्ट होत. मग इंग्लिशचं बी ग्रामर सोपं जायला लागलं. मग मी म्हणलं चला आपण काहीतरी करूया. एमपीएससी दिली. एमपीएससी मी फ्री क्रॅक केली, मेन पण दिली. मला इंटरव्ह्यूला पाठवलं नाही, कारण की आर्मीमध्ये काय कुठं पण एक रूल असतो, परमिशन जर घेतली नाही आणि तुम्ही आता क्लासमध्ये आले आणि तुम्हाला समजा बाहेर जायचंय, तुम्ही जर समजूची परमिशन नाही घेतली तुम्ही जाऊ शकता का? नाही जाऊ शकता. तसंच मी चुकीक केली. मी 2007ला परमिशन घेतली नाही, विदाऊट परमिशन एक्झाम अटेंड केला, म्हणजे माझ्या सुट्टीच्या दौरान. आणि सुट्टी पण मी प्लॅन करून घेतली तशीच की एक्झामच्या डेटला, पण परमिशन मला माझ्या अधिकाऱ्यांनी पाठवलं नाही, फक्त परमिशन नसल्यामुळे. जर माझ्याकडे परमिशन असतं तर मी त्या टायमाचा PSI म्हणजे आज मी जवळजवळ DYSP 100% झाला असतो. कारण त्या टायमाला हा स्कोप कमी जात नसत, MPSC माहितीच नसत. सिटीतलेच थोडेफार जायचे आणि सिटीतल्याला कसं असतं, जरी शिक्षण असतं तरी त्यांच्यापाशी हे बेस म्हणजे अभ्यास करण्याची हे मानसिकता नसते. कारण की वडील येतो, पैसे देतो, कामाला जातो, मग तो आपला पैसे खर्च करणं, त्याला एक नाद राहत नाही अभ्यासाचा आणि आपली गरिबीचा जाणीव राहतो, त्याला काय असं जात नाही. मग असे दिवस निघून जातात. तुम्ही सिटीतले आहात, तुमच्या आई वडील तुम्हाला इतकं खर्च करतात, कम्प्युटर क्लासेस लावतात, आणखी एक्स्ट्रा क्लासेस लावतात, तर तुम्ही त्याचा फायदा घ्या. डॉक्टर लहाने माहिती असताना तुम्हाला, डॉक्टर लहाने पिक्चर पण आहे, आवर्जून पहा. टाइम भेटत नाही. टाइम हा 24 तास आहे, त्याच्यापेक्षा ना वाढलेला आहे ना कमी झालेला आहे. तरी पण सायंटिस्ट होतात, अब्दुल कलाम सारखे लोक होतात. मग आपल्याला 7 तास जरी झोपलो, आपण जर टायमाचं मॅनेजमेंट केलं ना, डिसिप्लिन, फौजी लोकांना डिसिप्लिन लय आवडतं. डिसिप्लिन कोणत्या गोष्टीमध्ये तुम्ही डिसिप्लिन ठेवा, टायमामध्ये डिसिप्लिन ठेवा, व्यवहारामध्ये डिसिप्लिन ठेवा, जगण्यामध्ये डिसिप्लिन ठेवा, कुठं पण खेळण्यामध्ये सगळं डिसिप्लिन ठेवा. तुम्हाला कधीच विजा होणार नाही, कधीच चोट लागणार नाही, काही होणार नाही. तर टायमाचं मॅनेजमेंट करा, ह्याच्यामधून तुम्ही सक्सेस होऊ शकता. संजूला खूप खूप शुभेच्छा मानतो आणि त्याने आभार मानतोय, कारण त्यांनी हे करून टाकलं आहे आणि त्याला अवॉर्ड पण भेटलेले आहे. मी थोडं लांब असल्यामुळं, लांब म्हणजे MPSC करायचं म्हणलं तर घरी मी संध्याकाळी 10च्या नंतर यायचो, म्हणजे बायकोला सगळं टाइम देत नव्हतं, पोरं तर पाहतच नव्हतो. त्याच्यामुळे 2 ते 2.5 वर्षापासून संजू माझ्यापासून दुरावला होता. ह्या 2 वर्षामध्येच मला जास्त संजूबद्दल माहिती नाही तर मी आपल्या त्यांचं YouTube चॅनल पण आहे त्याच्यावरती पाहायचो. म्हणजे आणि आपल्या व्हॉट्सअप ते मी कंटिन्यू त्याचं स्टेटस कोणाचं पाहू ना पाहू, आता सध्या जास्त झालेलं, पण पहिलं संजूचं 100% स्टेटस पाहिजे. आणि त्याचं स्टेटस असं नसतं याला बड्डे 20 त्याला बड्डे 20 असं स्टेटस कधीच नाही. तुम्ही पाहतो त्याचा नंबर असेल, काहीतरी एज्युकेशन आहे, त्याच्यातून काहीतरी शिकायला भेटल, असंच त्याचं स्टेटस असतं. हे गुण देव सगळ्यात देत नाही, मला पण नाही दिलेले. त्यामुळं हे खरंच एक संजूला एक गॉड गिफ्ट आहे. आणि हे सगळे माझ्या मामाचे, संजूचं काय नाहीये, माझ्या मामाच्या आणि मामीचेच आशीर्वाद आहे. संजूबद्दल जर बोलायचं म्हणलं तर आपल्याला भरपूर बोलायला काही, मी जास्त न बोलता आपला जास्त टाइम न घेता संजूला खरंच संजूचे पुन्हा एकदा आभार माने. आणि संजूने एकच सांगेल, असेच तू विद्यार्थी घडत राहो आणि तुझ्या शुभम कम्प्युटरचं नाव लौकिक हो, हीच सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. जय हिंद, जय भारत. स्पीचवरूनच मी समजलं होतं तू 100% फर्स्ट आला असेल. पुन्हा माहिती घेतला तुझ्यासाठी मी, आणि खरंच खूप खूप शुभेच्छा तुला. आणि असं आपण करत आहोत आणि
मी हा अवॉर्डचं सगळं श्रेय जे माझे कॉम्पिटिटिव्ह होते 4 जण त्यांना देतो, कारण त्यांनी अशी कॉम्पिटिटिव्ह दिली मला की मी विचारात पडलो आता कशावर बोलू, काय बोलू, कसं बोलू. पण याचं मोठं श्रेय सरांना जातं, कारण सरांनी विषय असे दिले होते स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स, आध्यात्मिक आणि विज्ञान. आता आपणच सगळे विचारात पडलो होतो की आध्यात्मिक विषयावर कसं बोलावं आणि सायन्स विषयावर कसं बोलावं. याचं थोडंसं डिस्क्रिप्शन सरांनीच आपल्याला दिलं होतं. आज मला हे जे काही सर्टिफिकेट आणि गोल्ड मेडल आणि जे काही प्राइज मिळाले सर, हे सगळ्या गोष्टीचं श्रेय सगळ्यात आधी मी तुम्हाला देते. आणि सगळ्यात आधी आपण जोरदार टाळ्या, सगळ्यात आधी सरांच्या आईचं आणि वडिलांचं आपण जोरदार टाळ्या स्वागत करूया आणि मेन म्हणजे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया, कारण की आज त्यांच्यामुळे आज आम्हाला एवढे उत्तम असे गुरु मिळाले. तो थँक्यू सो मच सरांच्या आई आणि वडिलांसाठी. एवढंच मी बोलेन सर. थँक्यू. कॉन्फिडन्स बिल्ड करण्याची संधी उपलब्ध करून दिली. फर्स्ट डे माझा पण जसं नीलम मॅडमने सांगितलं की त्यांचा फर्स्ट डे पण कॉन्फिडन्स खूप लो होता, तशाच प्रकारे माझंही झालं होतं. मी समोर यायला आणि काहीतरी बोलायला घाबरायचे, पण संजय सरांना मी थँक्यू म्हणेल की त्यांनी मला संधी दिली की मी माझ्यामधला कॉन्फिडन्स बिल्ड करू शकते, इम्प्रूव्ह करू शकते. तर थँक्यू सो मच सर. या साली जोडले गेले होते. सरांनी जसं काल आपल्याला एक वाक्य बोलले होते बघा, डब्याच्या पलीकडे जे बसले होते ना त्यामध्ये मी मोडत होते, पण ह्या वेळेस आहे ना जे डब्याच्या अलीकडे आहे ना मी त्यामध्ये मोडते. आणि ही माझी आई-वडिलांना, कारण त्यांनी मला या सोबत कम्प्युटरच्या फॅमिलीसोबत जोडण्याचा मौका दिला. त्यासाठी सुरुवातीला मी आभार मानते की त्यांनी मला या कॉम्पिटिशनमध्ये सिलेक्ट केल्याबद्दल. कारण सरांनी सगळ्यांचं ओपिनियन घेतलं होतं आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की फर्स्ट टाइम बोलायला सगळेच घाबरत होते, तसे मी पण पहिल्यापासूनच घाबरत होते. म्हणजे माझं बोलण्याची कधीच कॉन्फिडन्स नव्हता, पण जसं मी शुभम कम्प्युटर जॉईन केले तसं पण म्हणजे माझी ती कॉन्फिडन्स लेवल जास्त वाढली. आणि मला असं आता मी समोर येऊन जरी बोलायला सांगितलं ना कधी तरी मी घाबरत नाही. यासाठी मी सरांचे खूप खूप धन्यवाद करते. आणि मला त्याला म्हणजे अशी प्रेरणा दिली की नाही तुम्ही करू शकतात म्हणून. थँक्यू सो मच सर. त्या ऑपॉर्च्युनिटी म्हणून तुम्ही पाहताय की खूप सुंदर असं त्यांनी अँकरिंग केलंय, तर आपण त्यांच्यासाठी पण अवॉर्ड ठेवला होता. तर ज्ञानेश्वरी आणि समीक्षा मॅडमसाठी आपण क्लॅपिंग करूया जोरदार.
ओव्हरऑल आपला एक तास झालाय की आपल्याला एक चांगल्या प्रकारचं प्रमोट करताय, एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन देताय. तर मी अशोक सरांना सांगतो की तुम्ही त्यांचा सर्टिफिकेट देऊन काय करा, सन्मान करा. सगळ्यात आधी मी तुम्हाला मागे सुद्धा कॉम्पिटिशन झाल्याच्या नंतर म्हटले होते की मला जास्त करून माझ्या मम्मीने खूप हेल्प केली सर उकडीचे मोदक करायला. आणि स्पेशली गणपती बाप्पाला उकडीचे मोदक आवडतात म्हणून सर तांदळाच्या पिठापासून ते बनवले जातात आणि हळदीचे जे पान असतं त्याच्यावर ते शिजवले जातात, उकडले जातात सर. आणि या सगळ्या गोष्टी मागे सर माझ्या मम्मीने मला खरंच खूप मोठी हेल्प केली सर. त्याच्यामुळे मग ते सर काम सांगत असतात काहीतरी युनिक करायचं म्हणून मी आता सगळेजण उकडीचे मोदक करतात, सारणाचे मोदक करतात, पण मी चॉकलेट फ्लेवर म्हणून मी याचे ओरिओ बिस्किटचे मोदक केलेले होते आणि ते सर्वांना तर सगळ्यांनाच आवडले आणि विशेष करून जे अँकरिंग करतात त्यांना तर स्पेशली आवडले. ती पण स्वतः गेली तर चालू करतो. मला एवढा बोलायचा एक्सपिरियन्स नाही खरंच. फर्स्ट टाइम मुलगा आहे. दूर तिकडं डोंगरापल्ल्यात एक गाव होतं. दूर तिकडं डोंगरापल्ल्यात एक गाव होतं. त्याही गावाला माह्याच गावाचं नाव होतं. दूर तिकडं डोंगरापल्ल्यात एक गाव होतं. त्याही गावाला माह्याच गावाचं नाव होतं. महादेवाचं मंदिर एक त्याही गावात, पण पिंड दारात आणि मंदिर गाभाऱ्यात. अरे म्हणलं हे काय, खाली डोकं वर, पाय हळद कुंकू लिंगावर, पंचामृत शिंगावर. अरे म्हणलं हे काय, खाली डोकं वर, पाय हळद कुंकू लिंगावर, पंचामृत शिंगावर. गावकऱ्याचं वागणं मला काय पटलं नाही. गावकऱ्याचं वागणं मला काय पटलं नाही. अरे साला एवढा अपमान देवाचा एक बिगर पेटलं नाही. एवढा अपमान देवाचा एक बिगर पेटलं नाही. मंदिराच्या दारात एक पाऊल वाटेचं वळण दिसलं. म्हणलं आज जाऊन गाव हायतरी कसलं. पाहू म्हणलं आज जाऊन गाव हायतरी कसलं. पुढं चालत चालत परत तेच वडाचं झाड दिसलं. पुढं चालत चालत परत तेच वडाचं झाड दिसलं. पण ते डाव्या हाताला नाही तर ते उजव्या हाताला होतं. पण ते डाव्या हाताला नाही तर उजव्या हाताला होतं. त्या वडाच्या झाडाखाली होता तोच मार्तंड मल्हारी. त्या वडाच्या झाडाखाली होता तोच मार्तंड मल्हारी. पण दानपेटीत दंड टाकल्यावर, दानपेटीत पैका टाकल्यावर होता 100 रुपये दंड. होता 100 रुपये दंड. अरे म्हणलं दंडच करायचा होता तर दानपेटीचं काम काय. अरे म्हणलं दंडच करायचा होता तर दानपेटीचं काम काय. तेव्हा समजलं की आपण फक्त चिठ्ठी लिवायचं, दान द्यायचं, त्यात काम त्याचं आहे. परत म्हटलं पुढे जाऊन पाहू. परत चालायला लागलो आणि लागला तो गावातला पाराचा झाड. लागला तो गावातला पार होता. शेतकरी होते मात्र ताटात. शेतकरी होते मात्र ताटात. पण पाणी घेऊन सावकार आला. अरे म्हणलं आमच्या गावात तर सावकारापुढं नजरवरती करायची ताक कोणाची नाही. अरे म्हणलं आमच्या गावामध्ये सावकारावर नजरवर करून बघायची ताक नाही. आणि हे तर वेगळंच आहे. नजर माझी स्थिर झाली जेव्हा डोळं माझं गावातल्या पारावरच्या मारुतीवर थांबलं. आता म्हणलं मारुतीलाच माहिती असावं. त्या महादेवाच्या पिंडीसोबत अनर्थ झाला. तेव्हा तो बाजूचा माकड तोंड्या म्हणतो कसा महादेवाचीच इच्छा असावी. शेवटी नंदीवरच जगाचं पोट आहे. धन्यवाद. योगेश काय बोलायला पाहिजे. तुमच्याबद्दल जेवढी माहिती सांगितली नाही का पूर्वीपासूनची तशी आता तुम्ही त्यांच्याबद्दल बरोबर. निश्चित म्हणजे ऍक्च्युली कसं माहितीये का, आता आम्ही दोघं भाऊ पण आहोत, मित्र पण आहोत. जसं आमचं तो वरती असायचा, आम्ही इथं असायचो, इथून आमची शाळा थोडी पुढे असायची, असा आमचा प्रवास असायचा. बरोबर. आणि माझ्यापेक्षा सिनियर पण आहे. बरोबर. म्हणजे अशा अनेक गोष्टीतून हा प्रवास केला हे तर निश्चित
मला वाटतं विशेष करून आपण जो काही इव्हेंट ऑर्गनाईज केला होता, जो गणपती उत्सवानिमित्त, त्या इव्हेंटमध्ये मला वाटतं तुमच्यामधले जे हिरे दिसत आहे की ते तुम्ही सगळे जे पार्टिसिपेट झालेले दिसत आहे, त्यामधून असं वाटतं निश्चित की अरे काहीतरी युनिक करण्याचं काम करताय. आणि ते युनिक करताना तुमच्यामधली असणारी क्वालिटी आणि क्वांटिटी यावरती आपण एक डिबेट पण ठेवलं होतं, स्किल आणि स्कीमवरती पण डिबेट ठेवला होता. आणि अनएम्प्लॉयबिलिटी, जसे की आज गव्हर्नमेंट असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो, आज जे काही आपण पाहतोय की बेरोजगारीचं जे प्रमाण आहे, या प्रमाणाचाही आपण विचार करायला पाहिजे. त्यानंतर विशेष करून आज प्रत्येक जण एज्युकेटेड होतोय, पण तेवढ्या प्रकारच्या एम्प्लॉयबिलिटी क्रिएट का होत नाही, अशा अनेक सगळ्या गोष्टींचा आपण विचार करता. तर मला वाटतं तुम्ही जे इथं बसलेले आहेत खरंच एक स्किल मेकर आहात. कारण ओव्हरऑल तुमची 1 इयर 2 इयर आणि 6 मंथची जी बॅच होती, त्याच्यातले मला वाटतं तुम्ही 30 ते 35 जण आहेत, जवळपास 80 ते 90 मुलं आहेत. तर याच्यातून लगेच लक्षात येते की तुमच्यामध्ये जी क्वालिटी आहे ती तर प्रेझेंट दिसते. आणि खरंच मला खूप आभार वाटतो की तुम्ही जे काही टॉपिक्स निवडले होते त्या स्पिरिच्युअलिटी आणि सायन्स मधलं तुम्हाला एक आत्मसात करण्याचा एक आठवडा हा ज्ञान मिळालं. आणि खरंच श्री गणेशांना आपण निश्चित धन्यवाद म्हणायला पाहिजे. पण आपण ही जी सगळी चर्चा करून पण जर याला आपण रिअल लाईफ मध्ये जर आत्मसात नाही केलं तर मला वाटतं जे आपल्याला आउटपुट हवं आहे ते आउटपुट आपल्याला मिळत नाही. जसं चैत्राली मॅडमने जे काही प्रॅक्टिकल मध्ये त्यांनी त्यांचा 100% एफर्ट देऊन जे काही कंपनी क्रिएशन्स वगैरे असेल त्यांनी ते हार्ड कॉपी मध्ये आउटपुट दाखवलं, म्हणून त्यांचं सिलेक्शन झालं. तसं आपल्या लाईफ मध्ये पण जर सगळ्यांना जर एक सक्सेस बनायचं असेल, जर त्याचं आउटपुट हवं असेल, तर मला वाटतं सगळ्यांनी या पद्धतीनेच आपण आपले एफर्ट्स देऊन डेफिनेटली द्यायला पाहिजे. आणि खरंच गणपती बाप्पांना आपण धन्यवाद म्हणलं पाहिजे की आपण एक चांगल्या प्रकारचा हा जो कार्यक्रम ऑर्गनाईज करतो. आता फक्त तुमच्यातून क्वालिटी मध्ये राहिलेली आहे आणि विशेष करून त्या क्वालिटी मधले तुमच्यामध्ये जे काही 5 हिरे होते, त्या 5 हिरेमधून एक सारथी हिरा पण तुमच्यातून काढण्यात आला, जो स्वार्थी नाहीये. आणि तो योगेश जिने की जो जवळपास खूप लांबून येतो, तो पिंपळगाव हायवेवरून येतो आणि तो प्रवास खूप छान पद्धतीने आणि तो जॉब करतानाही चांगल्या पद्धतीने त्यांनी त्याचा एफर्ट्स देऊन त्यांनी त्याच्या खरंच क्वालिटी, तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलला जाऊन चेक करा, हे जे 5 जे आहेत जर बरोबर, नीलम मॅडम असतील, योगेश सर असेल, त्यानंतर अजून मला वाटतं समीक्षा मॅडम्स वगैरे पण असतील, यांनी सगळ्यांनी यांची एवढे सुंदर आणि क्वालिटीज एक खूप मोठं ज्ञान देण्याचं कार्य केलेलं आहे. आणि त्या ज्ञानातून असं वाटतं की निश्चित काहीतरी एक भवितव्य भविष्यामध्ये काहीतरी घडतंय आणि ते खूप गरजेचं आहे. आणि विशेष बाकीचं तर अजून काय बोलावं, मला हा मोठा प्रश्न आहे. तुम्हाला मी प्रत्येक सॅटर्डेला तर काहीतरी देत असतो आणि ते तुम्ही 100% घेताय, म्हणून तुम्ही इथं बसलेला आहात. घेत नाहीये ते कुठंतरी आता सुट्टीचा एन्जॉय करताय आणि वेळेत वेळ काढून खरंच माझे मित्र विशेष करून भाऊ यांचा खूप खूप आभारी, कारण ते ऑन ड्युटी असताना त्यांनी आपल्याला एक चांगला अनमोल वेळ दिला आणि त्यांनी त्यांचा आमच्या लहानपणाच्या सगळ्या काही आणि रिअल फॅक्ट त्यांनी सांगताना खरंच आईवडील हे पहिले प्राधान्य असतात आणि त्यांचे खरंच धन्यवाद मानायला पाहिजे की त्यांनी केलेल्या कष्टाचं जे काही स्ट्रगल केलं, त्या स्ट्रगल माझ्या नेहमी लक्षात ठेवा की कायमस्वरूपी तुम्ही जसं काही लिडर्स, जसं योगेश फ्रंटले तर बाकीचे पण फ्रंटले, लहानपणापासून मी मॉनिटर्स असायचो बरं, नेहमी फ्रंटला असो, कोणत्याही कामामध्ये असेल तर पार्टिसिपेट करायचो. माझा प्रवास म्हणजे खूप असा क्रिटिकल सिच्युएशन्स म्हणून एक खूप मोठं डिफिकल्टी स्ट्रगल करून यामध्ये पोहोचलो आणि यामधून जवळपास आतापर्यंत आपले 2010 पासून 4/4/2010 पासून आतापर्यंत 6 ते 7,000 मुलांना आपण ट्रेनिंग दिलेली आहे. आणि त्या ट्रेनिंग मधून जवळपास आतापर्यंत 350-400 मुलं सध्या चांगल्या जॉबला आहेत आणि त्या जॉब बरोबर काही गव्हर्नमेंट सर्व्हंट मध्ये पण आहेत, काही प्रायव्हेट सेक्टर्स मध्ये पण आहेत. एक चांगल्या प्रकारचं करिअर मार्गदर्शन आणि ओव्हरऑल आपल्या नगर जिल्ह्यामध्ये, नगर तालुक्यामध्ये माझे मोटिवेशनल इव्हेंट्स असतात, स्कूल असो, कॉलेजेस असो, असं याचं सर्व श्रेय माझ्या एवढे एकदम आज सुशिक्षित आहेत, कसले शिकलेले नाहीये, पण त्यांनी एक हिरा घडवला. त्या ज्ञानाचा पैशापेक्षाही ज्ञानाला एक महत्व देऊन तुमच्यामधून असं एक चांगला हिरा घडावा मध्ये. जसं समीक्षा मॅडमला ते मॅरिड आहेत, त्यांना रडायला आलं की अरे आता शिकून तू पुढे काय करणार आहे, पण मला वाटतं निश्चित समीक्षा मॅडम तुम्ही आपल्याकडे जो 1 इयरचा कोर्स तुम्ही करत आहात
आणि तुम्ही जे काही एक मेल रिप्लाय करण्यासाठी 2 इयर्ससाठी बिझनेस कोर्स आहे त्यासाठी ते रिप्लाय करण्यासाठी त्यांनी मला रिक्वेस्ट पण केली होती. तो रिक्वेस्ट मी टाकलेला पण आहे. आणि विशेष करून जर असं तुम्हाला जे जे म्हणले असतील हा त्यांचा हेतू होता, पण तुमचा हेतू हा शुद्ध आहे आणि निश्चित इन फ्युचरमध्ये तुम्ही एक बिझनेस ओनर बनताल आणि यासाठी मी तुम्हाला माझे 100% एफर्ट देईल आणि कुठं जरी कमी पडले त्याचंही तुम्हाला चांगलं मार्गदर्शन देण्याचं काम करेल. म्हणजे विशेष करून त्यांनाच नाही तर सर्वांना देण्याचं मी काम करतो. जवळपास आतापर्यंत आपल्या क्लासचे जवळपास 10 ते 15 मुलं बिझनेस ओनर्स पण आहेत आणि ते आता सध्या सेल्फ मेकिंग्स पण आहेत. आपल्या जवळपास नगर आपल्या इंडस्ट्रियल जो आपला एरिया आहे त्या एरियामध्ये अशोक सर जवळपास आपला 10 ते 15 कंपन्याशी आपला टाईप आहे. मग हॉर्नस कंपनी असो, सनफार्मा असो, एक्साइड्स असो, त्यानंतर अजून कमिन्स मी स्वतः कमिन्स मध्ये होतो, कमिन्स असो, अशा अनेक प्रकारच्या आयएसएफटी असो, अशा अनेक कंपन्या आपल्याशी अटॅच आहेत. जवळपास नगरमधले जेवढे काही शोरूम्स असतील हे शोरूम्स पण आपल्या क्लासला अटॅच आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मुलं आपल्या इथून जॉब पण करतात. एक राईट स्किल देऊन त्यांना एक राईट डायरेक्शन देऊन आपण एक चांगलं कार्य करतोय. आणि विशेष करून जसं तुम्ही म्हणता की हे आपल्या 2 ब्रांचेस आहेत. एक 2022ला आपली ईश्वरी कम्प्युटर आणि नवीन ब्रँच आपली जो गोलेगावला ओपन केलेली आहे तिथलाही चांगल्या प्रकारचा रिस्पॉन्स आहे. आणि निश्चित त्यामधून तुम्ही पाहिले असते काही एरिया जसं नीलम मॅडम वगैरे त्यांनी चांगल्या पद्धतीने त्यांचा एक चांगला परफॉर्मन्स केला आणि प्रत्येकामध्ये एक चांगला कॉन्फिडन्स बिल्डिंग अप करण्याचं मी कार्य करतोय. आणि विशेष करून संस्कार आणि कम्प्युटरचं योग्य नॉलेज देऊन तुम्ही ते युजफुल असलं पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा माझा मेन व्ह्यू आहे आणि ते माझं काय संकल्प आहे. तर मी हा संकल्प निश्चित कम्प्लीट करून 2026 मध्ये जे तुमच्या मधले जे लिडरशिप म्हणून पुढे आले आणि त्यांनी मला वाटतं निश्चित मला असं वाटतं तुमच्याकडून मला अपेक्षा आहे की 2026चं कॅलेंडर तुम्ही ते तर बदलणारच आहे पण तुमच्यामध्ये बदल घडवून आणताल असं मला वाटतं तुमच्याकडून अपेक्षा आहे. तर मी मला वाटतं 100% आणि इन फ्युचर्स मध्ये कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम आला तुम्ही जॉब करताना असो कोणत्याही प्रकारचं गाईड्स असो तर अनेक ठिकाणी तुम्हाला आपण चांगल्या प्रकारचं गाईडलाईन्स देणार आहोत आणि प्युरिटी काय असते त्यावरती तुम्हाला फोकस करणार आहोत. आणि नेहमी मी एक वाक्य बोलत असतो आठवते कोणाला काय बोलत असायचं सांगा बरं काय बोलतो कितने भी बड़े हो जाए कितने भी बड़े हो जाए लेकिन सबकी जगह एक ही जगह है वो तो सबको पता है लेकिन हर किसी को पता नहीं. तो कर्म के पीछे भागो फल की चिंता मत करो. आपने कर्म इतने बड़े करो आपके कर्म इतने शुद्ध करो कि आपकी लाइफ में कुछ कम हो जाए या ज्यादा हो जाए दर्द नहीं होना चाहिए. तर तुमच्या जीवनामध्ये खरंच असं काहीतरी करून दाखवा आणि कर्माला पहिलं प्राधान्य द्या. नियत साफ होनी चाहिए. अगर नियत साफ है तो ध्यान में रखो आपको कुछ कम नहीं पड़ेगा. तर नियत खूप महत्वाची आहे. मग ते कोणत्याही सेक्टरमध्ये तुम्ही काम करा प्रायव्हेट सेक्टर असो की गव्हर्नमेंट सेक्टर असो. कारण तुम्ही चेक करा एक महान व्यक्ती त्यांना त्यांच्यासाठी आपण खरंच आपण आदरणीय आपले जे टाटा समूहाचे जे की रतन टाटांनी काय ठेवलं सांगा तर बस ज्ञान हे अंतिम असतं आणि कायमस्वरूपी टिकून ठेवण्यासाठी आपल्याला ज्ञानाचा हा प्रवाह कधी सोडू नका. आणि जीवनामध्ये कधीही जरी काम करण्याची वेळ आली कोणतेही करण्याचे आले तर नियतीनुसार काम करा क्योंकि सबके लाइफ में मिरेकल्स होते हैं. जब सही समय आता है ना तो मिरेकल्स होते हैं. तर मी तुम्हाला आपण हा जो भक्तीच्या विवाहामधून आपण हा जो भक्तीचा मार्ग होतो तर भक्तीचा मी सुंदर असं एक उदाहरण देऊ कारण आपल्याकडे वेळेचा खूप महत्वाचा कारण वेळ खूप महत्वाची आहे. कारण पैसा आणि वेळ हे दोन्ही तेवढे अनमोल आहे जर आपलं मन एकाग्र जर असेल तर एक सुंदर असं उदाहरण सांगतो. भक्ती म्हणजे नक्की काय असते. भक्तीचा मार्ग म्हणजे काय असतं तर मुक्ती असते. आणि मुक्ती कुठून मिळते धन संपदा नाही तर नम्रते भावाने मिळते. तर मला वाटतं आपण सगळेजण एकदा क्लॅपिंग करूया की श्री गणेशाच्या निमित्ताने आपण एक सुंदर असा इव्हेंट ऑर्गनाइज करू. आपण त्याच्यामध्ये सगळ्यांनी चांगलं पार्टिसिपेट देऊन आपण त्यांना मनाने आणि बरोबर एक नम्र होऊन आपण त्यांचे बुद्धीचे विनायक आहे की जवळपास पाहिले 5 ते 8-10 दिवसामध्ये तर काय उपयोग आहे त्याच्यामध्ये. आपली संस्कृती कुठे दिसते
आपले संस्कार कुठे दिसतात तर आपले संस्कृत आणि संस्कार दिसले पाहिजे. भक्तीचा मार्ग म्हणजे काय? डेकोरेशन नाही, डिक्लेरेशन असलं पाहिजे. आणि ते डिक्लेरेशन हे तुमच्या मनाने आणि बुद्धीने एकाग्र करून आपल्याला काय करत असतं, समर्पण भाव तयार करत असतं. आणि साक्षात्कार जर पाहिला असेल तर मला वाटतं खरंच एक तुमच्यामध्ये मला दिसला, कारण तो जो पूर्ण 8 दिवस 10 दिवस तुमच्यामध्ये असणारा जो भक्तिभाव आहे तो भक्तिभाव मला याच्यातून दिसला. आणि त्यामधून क्वालिटीज क्रिएट झाल्या. आणि त्या क्वालिटीज म्हणजे 6 विनर आणि मोदक ज्यांनी बनवले त्याच्यामध्ये असे जवळपास 7 ते 8 विनर होते. निश्चित भविष्य तुमचं भगवान गणेशांना मी विनंती करत बुद्धीची विनंती देत आहे तर निश्चित तुम्हाला ज्या वेळेस शुद्ध कर्म करण्याची वेळ येईल तर ते निश्चित तुमच्या डोक्यावर हात ठेवतील, पाठीवर नाही बरं, लक्षात ठेवा. आणि बुद्धी जर स्थिर असेल तर निश्चित तुमच्या यशापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा मार्ग मिळतील. अशा मी तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो. आणि शुभेच्छा देऊन परत एकदा मी अशोक सरांना विनंती करतो की त्यांनी माझे आदरणीय भगवंत आई आणि वडील यांना पुष्पवृक्ष आणि शाल आणि नावे कल्पनाचा सत्कार. काही ज्याच्यामध्ये ऑपॉर्च्युनिटीज नाही आहेत, या ऑपॉर्च्युनिटीज इंग्लिश वगैरे काहीच येत नव्हतं. लक्षात ठेवा, खरं इंजिनिअरिंगला गेल्यानंतर समजलं मला तर 9वी वर इंग्लिश वाचता पण येत नव्हते. म्हणजे अशा अनेक कन्सेप्ट होत्या. त्यानंतर तुम्हाला सांगतो 11वी 12वी कॉमर्सने केली. कॉमर्सने केल्यानंतर असं वाटलं की अरे काहीच नाही, अनेक प्रकारचे स्ट्रगल केल्यानंतर असं वाटलं की 12वीच्या बेसवर नाही तर मी 2 वर्ष माझे वेस्ट घालून 10वीच्या बेसवरती डिप्लोमा केला. आणि त्यानंतर इंडियामध्ये टॉप लेवलची कंपनी फर्स्ट सेकंड थर्ड. 10वीला मला काहीच पर्सेंटेज नाही, लक्षात 67.61% आहे. त्यानंतर 12वीला 61.67% फक्त अल्टर चेंज झाला होता, व्ह्यू चेंज झाला. त्यानंतर डिप्लोमाला गेल्यानंतर 73.70 होते. आणि डिप्लोमा विशेषकर माझं टार्गेट होतं. परिस्थिती खूप महत्वाची असते आणि त्या परिस्थितीला मी असं जाणीव केली की नाही काहीतरी बदलणं गरजेचं आहे. पण आईवडिलांचा एवढा ठाम विश्वास होता की तू काहीतरी करशील. आणि त्यांनी पैसे देताना ना कधी असा विचार नाही केला, कधी हात असा पाठीमागे गेला नाही. का गेला नाही? कारण त्यांना वाटत होतं की हा काहीतरी करून दाखवेल. असा निश्चित आईवडिलांनी त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या विश्वासाला मी तडा जाऊन दिला नाही. आणि प्रत्येक ठिकाणी फक्त त्यांचं एकच वाक्य, काय? तू फक्त करत राहा, मी तुझ्या बरोबर आहे. पण जे काही करशील ते प्रामाणिक कर, सत्याचा मार्ग सोडू नको. आणि त्याच वाक्यावरती मी आज इथपर्यंत तुमच्या समोर आहे. आणि त्यानंतर डिप्लोमा पास झाल्यानंतर विप्रो टेक्नॉलॉजी मध्ये माझं सिलेक्शन झालं. 2008 ला मी डिप्लोमा पास आउट झालो. इंडियामधली टॉप लेवलची कंपनी आहे. 2008 मध्ये मला 17,000 रुपये सॅलरी मिळाली. त्यानंतर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं जागतिक मंदी आली होती आणि इंडियामध्ये सत्यम कम्प्युटरचा सगळ्यात मोठा स्कॅम झाला होता. आणि त्या स्कॅम मध्ये जेवढे काही इंटरव्ह्यू मधून सिलेक्शन झाले होते इन्फोसिस आणि विप्रो मध्ये, तर आम्हाला त्याच्यामध्ये रिझाईन द्यावं लागलं. कारण अग्रीमेंट 1 इयरचं केलं जातं. तर त्या रिझाईन्स म्हणून फक्त 8 ते 9 महिने जॉब करता आला. आणि त्यानंतर लक्षात ठेवा की जॉब न मिळाल्यानंतर तर 4 महिने मी घरी बसून होतो. आणि 4 महिने घरी बसून असल्यानंतर मग काही जणांचे खूप काही कला असतात का, एक काम करा मुलाचं लग्न करून टाका, म्हणजे मुलगी घरात आली की त्याचं नशीब काय होईल माहिती का, वेगळ्या पद्धतीने काहीतरी मुलगी घरात आल्यानंतर लक्ष देईल. आणि लक्षात ठेवा 29/11/2009 ला आमचं लग्न झालं. विशेष करून शारदा मॅडम खरंच खूप सुंदर आणि सगळं श्रेय त्यांनाही जातं. 2010च्या स्थापनेमध्ये प्रवास कशा पद्धतीने सुरुवात झाला ते आले की म्हणजे मी जॉबही मिळाला. मी ICICI बँक मध्ये ॲज अ ब्रांच मॅनेजर म्हणून काम केलं. 17,000 पासून 4 लाखापर्यंत पोहोचलो. बरोबर, मी थांबलो नाही. आणि त्यानंतर जी सुरुवात केली त्या सुरुवातीपासून विशेष करून लक्षात ठेवा माझे जसे तुम्ही आता कोर्सेस करतात असे जवळपास मी 35 कोर्सेस केलेले आहेत पहा. बरोबर, मी म्हणजे बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग केल्यानंतर असे 35 कोर्सेस. आणि आता तुम्ही कोर्स करताय, तुम्ही लर्नर आहात, मीही लर्नर आहे. जे तुम्ही 1 इयरचे कोर्स लावले, 6 मंथचे लावले,
असंच माझाही 6 मंथ 1 इयरचे कोर्सेस चालू आहे, म्हणजे मी लर्निंग मोड करत आहे. तर यामधून प्रवास करता करता त्यानंतर लक्षात ठेवा परत मी 2-3 महिने घरी थांबलो. कारण आपल्याला असं सगळ्यांना वाटत असेल की ICICI बँक असो कोणती बँक असो, बँक म्हणली पैसा नाही. ज्याला त्यालाच माहिती असतं त्या सिच्युएशन मध्ये गेल्यानंतर 2-2, 3-3 महिने पगार होत नाहीये का, बरोबर. आणि त्यानंतर त्याच बेसवरती मी कमिन्स मध्ये इंटरव्ह्यू दिला. कमिन्स ही जगामधली टॉप लेवलची कंपनी आहे आणि त्या कंपनीमध्ये इंटरव्ह्यू दिला. जवळपास माझा 3 दिवस इंटरव्ह्यू चालू होता. आणि 3 दिवसाचे मी काय इंटरव्ह्यू चालू होता, कारण मी ज्या फील्ड मध्ये काम करणार होतो त्या ठिकाणी जे पोझिशन्स होते त्या पोझिशन वरती माझ्याकडे जे स्किल होतं त्या स्किल वरती मी ठाम होतो आणि मी त्यांना अपॉइंट्स केलं होतं. जसं मी तुम्हाला बोलतो की सॅलरी म्हणून काम करू नका, पॅकेज कडे प्रवास करा. आणि त्यानंतर मी माझ्या ठाम पॅकेज वरती होतो. 4 लाखामधून ग्रोथ व्हायचं असेल तर मी 11 लाखाचं पॅकेज त्यांना रिक्वायर केलं आणि त्यानंतर मी सांगितलं की मी 11 लाखच हवं आहे. पण जवळपास 50 मुलांमध्ये माझं सिलेक्शन झालं. तर काहीतरी वाटलं त्यांना की अरे विचारलं की अरे याच्यामध्ये काहीतरी क्वालिटी आहे आणि निश्चित त्या पोझिशनला काहीतरी तो एलिजिबल होऊ शकतो. आणि 3 दिवसानंतर म्हणजे लक्षात ठेवा माझा पुण्याला परत इंटरव्ह्यू झाला आणि जॉईनिंग मी आपल्या इथं MIDC मध्ये केले. मी तुम्हाला सांगितलंय अपॉर्च्युनिटी क्रिएट द पोटेन्शियल. प्रत्येकामध्ये एक पोटेन्शियल आहे. ही पोटेन्शियल क्षमता दाखवण्याचं कार्य करा. जर तुमच्यामध्ये गरज नाही साप असेल, तुमच्यामध्ये क्वालिटीज असतील, पॅशन्स असतील, टॅलेंट्स असतील, स्किल असेल तर तुम्ही एक पाऊल पाठीमागे जाण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या बुद्धीने 4 पाऊल जाण्याची गरज आहे. हा तुमचा आत्मविश्वास कंप्लीट होणं गरजेचं आहे आणि आत्मविश्वासातून आपण प्रवास केला पाहिजे. आणि त्या आत्मविश्वासातून सुरुवात केल्यानंतर 11 लाखाचं पॅकेज मिळाल्यानंतर जसं जसं प्रवास करत गेलो तर पुढची अपॉर्च्युनिटी मला एलएनटीची मिळाली. 48 लाखाचं पॅकेज होतं. परंतु त्या क्षणामध्ये माझ्यामध्ये कुणीतरी परत काय केलं माहितीये का, एक इन केलं बा. आणि इन केल्यानंतर मी नेहमी म्हणत असतो की हर ठिकाणी इन जाऊन असे सगळेजण करतात आणि इन इज बीन म्हणजे साक्षात भगवान श्रीकृष्णाने त्याच्यामध्ये भगवद्गीतेमधून माझा प्रवास सुरुवात झाला. आणि त्या प्रवासामधून खरंच तुम्हाला सांगतो माझ्या मनात लक्षात आलं की नाही यार, हमें स्वार्थी नहीं बनना है, सारथी बनना है. तर तिथून जी सुरुवात केली तर आता थांबलो नाही आणि फक्त एक योग्य दिशा देणं, योग्य मार्गदर्शन देणं आणि प्रत्येक वर्षी एक तरी घडला पाहिजे, एक सारथी तरी घडला पाहिजे. तर यामधून मला वाटतं 2025 कंप्लीट झालं नाहीये पण 5 सारथी घडल्यासारखं मला जाणीव होते. आणि 5 महिला सध्या मी असं म्हणतोय म्हणून, पण ये मेरा बोल है, ये मेरी बात है, ये मेरी सोच है. लेकिन अगर इसे सच में बदलना चाहते हो तो जिसका सिलेक्शन हुआ है, जो टॉपिक था वो टॉपिक क्या था, स्पिरिचुअलिटी एंड सायन्स दैट कंप्लीट अचीव 5 विनर्स. तर यामधून जर या 5 विनरने खरंच जर एक चांगला आत्मसात जर करून त्यांचा नियतीनुसार जर प्रवास जर केला तर लक्षात ठेवा तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही खरंच एक चांगली अचीवमेंट अचीव करू शकता. आणि कशाला टेन्शन घ्यायचंय जर तुम्ही प्रामाणिक असाल तर. आता मी माझ्या लास्ट फक्त 2 मिनिटं तुमचा वेळ गेला. ते उदाहरण आहे एक असा वेळ होता, महाभारत सगळ्यांनी ऐकलेलं आहे बरोबर. आणि महाभारतामध्ये द्रौपदी नावाचा एक जो पाठ होता ना, तो पाठामध्ये खूप महत्वाचा एक स्त्रीचा आदर का केला पाहिजे, प्रत्येक स्त्रीचा आदर का केला पाहिजे, कारण ही भगवंताच्या याच्यामध्ये हा म्हणजे आत्मा, ही म्हणजे ईश्वर, साक्षात भगवंताने आपल्याला आईला पाठवलेला आहे बरोबर. तर आईमध्ये आपण प्रत्येक कोणती बहीण असो, बायको असो, त्यानंतर आजी असो, आई असो, अशा प्रत्येकामध्ये आपण एक आपला एक भाव असला पाहिजे. तर त्यामध्ये आपण जर विचार जर केला तर लक्षात ठेवा त्यावेळेस सगळ्यात मोठं आज जे दारू पिणं, त्यानंतर जुगार वगैरे खेळणं बरोबर, अशा अनेक याच्यामुळे बऱ्याच जणांच्या घरावर उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि असाच तो महाभारत घडण्याचं कारणही तेच होतं. लक्षात ठेवा 5 पांडव होते आणि 100 कौरव होते. त्या 100 कौरवामध्ये एक शबरी मामा होता जो 100 कौरवांचा मार्गदर्शक होता आणि 5 पांडव होते त्यांचे मार्गदर्शक भगवान श्रीकृष्ण होते. तर रिअल फॅक्ट मधून याच्यावर पाहिलं पण ज्या क्षणाला परीक्षेत एक लीला आहे ती लीला काहीतरी रचवली जाते आणि त्या लीलामध्ये म्हणजे कोण आणि कसा
कोणत्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो, हा पण योगायोग आहे की आपण आज इथे सगळेजण बसलेलो आहोत, बरोबर. हा पण एक नियतीचा खेळ आहे की आपण इथं बसलेलो आहोत, बरोबर. तर या मध्ये जे तुमची काही बरेच फ्रेंड्स आहेत तर ते इथं का नाहीये ही नियती नव्हती, लक्षात ठेवा, बरोबर. आणि तो नियतीचा प्रभाव नव्हता आणि त्या नियतीमुळे तिथं आल्यानंतर लक्षात ठेवा ज्यावेळेस हे पत्त्या किंवा हे काहीतरी त्यावेळेस असं खेळतात तर त्यामधून लक्षात ठेवा 5 पांडव हरले आणि शेवट त्यांची पूर्ण प्रॉपर्टी निलावाला निघाल्यानंतर लक्षात ठेवा त्यांच्याकडे फक्त एकच बाकी आहे. आणि तर शकुनी मामा म्हणजे पण अजूनही बऱ्याच जणांच्या मनामध्ये शकुनी मामा धरून बसलेले आहेत, पाते काय अजून कुणी निघत नाहीयेत बा. आणि प्रत्येकाच्यामध्ये जो इगो आहे ना तो इगो कसा काढण्याचं काम, पण शकुनीने डाव त्याचा सोडला नाही, त्याने त्याचा डाव टाकला आणि त्या डावामध्ये लक्षात ठेवा द्रौपदीचा काय झाला, संहार झाला. आणि संहार झाल्यानंतर लक्षात ठेवा की संहार असा झाला तर लक्षात ठेवा भगवंत सगळे पाहत होते आणि ते पाहत असताना या सगळ्या गोष्टी पाहत असताना त्यांचा दुर्योधनाचा भाऊ दुशासन त्याचे नावही कसे होते पाहत आणि त्या नावामधून त्यांनी खरंच जा त्या दासीला ओढून आण, आता ती माझी झालेली आहे आणि आता ती माझी झाली आहे, जा तिला ओढून आण आणि सगळ्यांना यामध्ये काय कर, तिचं वस्त्र हरण कर. भगवंत पाहताय का, लक्षात ठेवा. तुम्हाला मी ज्यामध्ये बोललो होतो आपले कर्म शुद्ध असणं खूप महत्वाचे की सावधान, अगर सावधान हो जाओगे तो इस सीसीटीवी के सामने अभी जो कैमरा चालू है ना वो ठीक है, ये रिकॉर्ड रहेगा, इसे डिलीट भी किया जा सकता है, ये खराब भी हो सकता है, लेकिन ऊपर वाले का कैमरा खराब नहीं हो सकता, वो पास भी देखता है, वो प्रेजेंट भी देखता है और फ्यूचर कैसे डेव्हलप करना है वो भी सोचता है. या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर काय लक्षात ठेवा कसा क्रूरता असते आणि त्या दुष्यसानेने त्याला पकडल्यानंतर लक्षात ठेवा जसं एखादा सिंह एखाद शेळीला कसं झगड्यात पकडतो आणि जसा वड्यात नेतो तसा त्यांना वड्यात नेण्यात आलं आणि वड्यात जसं नेत होता तसा त्यावरती सगळेजण हसत होते. आणि तुम्ही विशेष लक्षात ठेवा ज्यामध्ये एवढं बलाढ्य शक्ती होते, भीम होता, अर्जुनासारखा महा धनुर्धरी होता, कर्ण सारखाही महाधनुर्धरी होता, भीष्म पितामह ज्याला कसल्या मृत्यूची भीती नव्हते तरी सगळे शांत झाले होते. पहा किती मोठा योग होता त्यामध्ये, भगवंत तरी पाहत होते. अशी वेळ आल्यानंतर लक्षात ठेवा ज्या वेळेस त्यांनी त्या दुःशासनाने द्रौपदीच्या साडीला हात लावायला फेडायला सुरुवात केली तर तिने भगवंताचा धावा घेतला, हे गोविंद बस आता तुझ्या व्यतिरिक्त मला कुणी वाचू शकत नाही, कारण हे सगळे जे माझ्या शेजारी बसलेले आहेत हे पूर्ण जगाला जिंकू शकतात पण ते मला याच्यातून वाचू शकत नाहीये हे तुला सगळं माहिती आहे. आणि हे सगळं ऐकल्यानंतर भगवंत त्या दिवसाने उठले आणि दौडल्यावर निघणारच की परत थांबले. आणि परत थांबल्यानंतर लक्षात ठेवा का थांबले असतील त्यावरती सगळेजण बारकाईने ऑब्झर्वेशन करा, कॉन्सन्ट्रेट व्हा, खूप इम्पॉर्टंट आहे. थांबले ते का थांबले, त्याच दिवसाने उठल्यानंतर परत थांबले का थांबले, कारण प्रत्येक स्त्री आपली इज्जत वाचवण्यासाठी जो समोरचा जो पदर असतो ना तिने दातात धरला होता आणि दातात धरल्यानंतर तो पदर तर भगवंत म्हणले तिला अजून त्या पदराचा आधार आहे, माझी काय गरज आहे, माझी गरज नाहीये, त्यामुळे ते थांबले. आणि थांबल्यानंतर लक्षात ठेवा थांबल्यावरती त्यांना असं वाटलं हिला गरज नाहीये तर जे होणार आहे ते होणारच आहे, त्याचं काय टेन्शन घ्यायचं. तर तुम्हाला सगळ्यांना एक द्यायचं आहे भक्तीचा मार्ग कसा असतो लक्षात ठेवा. भक्ती म्हणजे फूल नाही, भक्ती म्हणजे रोज मंदिरात जाणं नाही, भक्ती म्हणजे रोज पाया पडणं नाही, भक्ती म्हणजे रोज दिवा लावणं नाही. तर भक्तीचा मार्ग खूप काही वेगळा असतो आणि तो भक्तीचा मार्ग म्हणजे तुम्ही निराधार झाले पाहिजे बा. आणि ज्या वेळेस ते असे म्हणले हे भगवंता हे गोविंदा बास मला आता काहीच राहिलं नाही,
मला आधारच राहिला नाही आणि बोलता बोलता तिच्या तोंडातून तो पदर सुटला तर भगवंत एका क्षणामध्ये तिथं प्रेझेंट झाले आणि तो प्रेझेंट झाल्यानंतर लक्षात ठेवा मग पुढचं तर काही सांगायची गरज नाहीये बा. म्हणजे भगवान गणेश म्हणजे जर 8 दिवस 10 दिवस आपल्या प्रत्येकाच्या घरी येतात ते डान्स करण्यासाठी नाहीये, ते मोदक खाण्यासाठी येत नाहीये, तर तुमच्या मनामधला भाव पाहण्यासाठी येतात. खरंच तुम्ही माझी नम्र भावाने प्रार्थना करताय का माझ्या समोर तुम्ही रोज मुली नाचवताय, माझ्या समोर तुम्ही रोज काहीतरी डीजे लावून वेगवेगळ्या प्रकारचे हे करताय का? असू द्या, नाहीये. त्या काळातही भगवंत पृथ्वीवरती अवतारित झाले त्यावेळेस त्यांना कोणी मानत नव्हतं. तर मग लक्षात घ्या याच्यामधून भक्तीचा मार्ग म्हणजे फक्त भक्ती नाही तर तुमच्यामध्ये नम्रता, संयम, एकाग्रता आणि काहीतरी करण्याची उमेद असली पाहिजे आणि ती म्हणजे निस्वार्थ असली पाहिजे. आणि निस्वार्थ जर भाव तुमच्यामध्ये असेल तर भगवंत तुम्हाला काय करतात माहिती का? आधार देतात. पण त्यासाठी तुम्हाला निराधार भक्ती करणं खूप गरजेचं आहे. आणि महान उदाहरण म्हणून आज प्रत्येकाने कोणताही पुरुष असो कुणी असो तर स्त्रीचा मान केला पाहिजे. क्षणिक सुखासाठी आपण जन्माला आलोय, जेवण्यासाठी आलोय की जीवन जगण्यासाठी आलोय याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. भगवंताने ठेवलेले आपल्या नशिबामध्ये ते मिळणार आहे. नियती और नियत अगर साथ है तो सब मिळत आहे. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझ्या जीवनामध्ये पण एक सुंदर अशी पत्नी आली जी शारदा, मी तिचा खूप आदर करतो. आणि विशेष करून 2 मुली, पहिली मुलगी म्हणजे ज्ञानेश्वरी, त्यावेळेस मॅडमने ज्ञानेश्वरी वाचली तिचं त्यामुळे ज्ञानेश्वरी नाव ठेवलं. दुसरी ईश्वरी जे तुमच्या समोर बसलेले खूप आणि प्रेमळ आणि तिचं पप्पावरती खूप प्रेम आहे. आणि प्रत्येक मुलीचं असतं, प्रत्येक मुलाचं असतं. तर मुलांनी आईवडिलांची संपत्ती नाही, बरोबर? तर मुलांना आईवडिलांना आपले संतती आणि संपत्ती असावे यापेक्षा प्रत्येक मुलावरती आईवडिलांनी संस्कार आणि संस्कृती जपलं पाहिजे. तर ह्या दोघींच्या क्वालिटीमधून आणि दोघींच्याही भाग्याने जो आलेला आहे तो कोण आहे? गुरु आहे. आणि त्याचाही जन्म आता 28/8/2000 मध्ये झाला. त्या पद्धतीने एक चांगल्या प्रकारचा प्रवास करून तुमच्या समोर आहे आणि तुमच्यामध्ये लाईफमध्ये एक चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट व्हावी, प्रत्येकाच्या जीवनामध्ये काहीतरी करण्याची उमेद तयार व्हावी ही तुम्हाला मी अपेक्षा करतो. आणि भगवान मनुष्यांना सांगतो की तुमच्या डोक्यावरती कायमस्वरूपी त्यांचा हात असावा. आणि तो हात म्हणजे संपत्तीचा नाही तर शुद्ध कर्माचा असावा, शुभ आहे. आणि मी इथं थांबतो. विशेष करून अशोक सर आले, विशेष करून आपण सर्वजण आलो आणि तुमच्यामधल्या खरंच क्वालिटी इथं आहेत का क्वांटिटी आपल्यामध्ये नाही आहे. त्याबद्दल धन्यवाद आणि खूप खूप आभारी. असेच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चांगली प्रगती करावी असं मी, कारण वेळ नव्हता तरी बोलत गेलो, कारण धन्यवाद त्याबद्दल. आणि विशेष करून माझे मित्र जे फोटोग्राफर आहेत पा त्यांचा खूप मोठा फोटो स्टुडिओ आहे जो शुभम सर, जे की खूप त्यांचा खूप सुंदर असे फोटोज वगैरे काढतात आणि ते फोटो असो व्हिडिओ शूट असो खूप सुंदर काढून. आणि त्यांचे मी धन्यवाद म्हणतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने शूटिंग्स आणि व्हिडिओज वगैरे फोटोज वगैरे त्यांनी काढून त्यांचाही आभारी. तर आपण जोरदार प्रयत्न करूया गाण्यासाठी देशाने सगळ्यांसाठी. धन्यवाद, आभारी. मोबाईलला आपण स्क्रीन गार्ड लावतो. ती पण स्कूटी मी मुलाला लावलं, ती स्कूटी मी डबल घेऊ शकतो का नाही? मोबाईलला आपण स्क्रीन गार्ड लावतो 150, 180, आता फार किमती झाल्या, 1000पर्यंत गेल्या. का लावतो कुणी सांग? सगळ्यांना माहितीये आपला मोबाईल फोटो नाही म्हणून, बरोबर? जो मोबाईल जर फुटला तो मोबाईल चालता येईल का? हेल्मेट का घालीत नाही? किती राहते हेल्मेट? जास्तीत जास्त ISI मार्कचे
1000 आले. त्याला तुम्ही गार्ड बसवता, 6 महिन्याला चेंज करता, 12 महिन्यात 2दा वापरता, 300 600 त्याला वेस्टेज करता. काही कामात येतं ते. आणि तुम्ही 300 दिवस पार चालला, ऍक्सिडेंट फक्त आणि फक्त 2 व्हीलरचे होतात. कारण की आपल्या इंडियामध्ये 100%पैकी 70% फक्त 2 व्हीलर्स आहेत. हे तुम्हाला आकडे माहित आहेत का? तुम्हाला काय वाटतं? आपल्या बसेस 2 व्हीलर आहे, बाकी सगळे 4 व्हीलर येतात. 4 व्हीलर फक्त 10% आहेत आणि हेवी व्हेकल राहिलेल्या बाकी कंस्ट्रक्शन व्हेकल्स असतात. म्हणजे याच्यामध्ये 70% कोणते येतात? 2 व्हीलर्स. तरी आपण हेल्मेट घालत नाही. आणि हेल्मेट घातल्याने काय होतं? केस खराब होतं. काही सगळं सांगणं वेगळं असतं आम्हाला. आता आम्हाला ते हेल्मेट माहिती, डोकं दुखतं. खरंच तुम्ही तर घालाच आणि विदाउट लायसन्स गाडी चालू नका. काय होत नाही. तर चालायचं तर मग ते बिलो एक इलेक्ट्रिक स्कूटी आलेली जी 25 मायलेजच्या वर जात नाही, ती स्कूटी चालणार. बरोबर आहे. आपल्या शरीराची काळजी. यात फाईन आम्ही एक वेळेस फाईन मारतो. किती मारतो? 1000 रुपये तुम्ही भरून टाकता. मग 1000 रुपये फाईन मारायची, त्याला रिक्वेस्ट करायची, त्याच्या पाया पडायचं. का? फक्त हेल्मेटसाठी. आता मी जर थांबवलं हेल्मेट नाहीये, तुम्ही काय म्हणणार? सोडा ना साहेब, सोडा ना साहेब. कशासाठी रिक्वेस्ट करायची? तुम्ही राईट ना, गरज नाही कोणाला राम राम करायची. गरज आहे. आणि तुम्ही तुमच्या मित्रांना पण सांगा, आई वडिलांना सांगा, जोपर्यंत वडिलांनी घातलं नाही तोपर्यंत बसत नाही गाडी. नाही यायचं मला. बरोबर का? मी पण करत नव्हतो. मी पण तुमच्यासारखं केस खराब होते. पण ज्यावेळेस माझ्या मित्राचा ऍक्सिडेंट, काल परवा दिवशी माझा एक मित्र एक्सपायर झाला. त्याचे असे याच्यामध्ये 4 बोट असे उभे बसत होते गाठा पिंपरीचा. आणि वय किती? मित्र कसा झाला होता? लॅब मध्ये. माझं वय असते पण आता शेजारी अभ्यास करतोय. झाला मित्र. आणि अक्षरशः त्याचा स्टेटस पाहिला, दुसऱ्या मोबाईल मध्ये स्टेटस पाहिला, माझ्या डोळ्यात पाणी आलं. कारण की मी त्याला फक्त 2च गोष्टी बोलायचो. ते मी गेलं म्हणायचं, काय चाललंय बापू? मी त्याला म्हणायचं घ्यायची का नाही. म्हणजे मजाक झाली आमच्यामध्ये. तो मावा खायचा ना, मग ते पसंत नव्हतं. मग मावा नाही म्हणायचो, घ्यायची का नाही. बस हे 2च संभाषण आमच्यामध्ये व्हायचे. तिसरं संभाषण होत नसत. कारण की मला टाइम कमी होता आणि त्याला टाइम भरपूर होता. मला टाइम याच्यामुळे कमी होता आणि माझ्या पाठीमागा अनाथ मोठा होता. मुलांचं शिक्षण होतं, पेन्शनवरती भागत नव्हतं. कारण मला लवकरात लवकर अचीव करायचं होतं. आणि मी खोटं बोलत नाही, मला 15 नोकऱ्या लागल्या. एक सर्व्हिसमॅन झाल्याच्या नंतर मोठ्यापणाने सांगायसाठी तुमचे 5 मिनिटं घेतलेले येतात. हेल्मेट घालत जा. जरी तुम्ही विदाउट लायसन्स चालवल्या गाड्या, चालवा परिस्थिती इतकी बेकार असते की भरपूर दोरून यावं लागतं आणि विलास नसतो. आई वडील कामाला जातात. या एखाद्या अधिकाऱ्याने आलेलं रिक्वेस्ट करा, त्याला आरोग्य बोलू नका, ते तुम्हाला 100% सोडील. पण तुम्ही जर त्याला आरोग्यच बोलले तर फाईन इतक्या मोठ्या झाल्या की तुमचे वडील नाही करू शकत. खरंच नाही करू शकत. एक विदाउट म्हणजे लायसन नसेल तर स्टार्टिंगच फाईन 2000 आणि कमी वयाची फाईन 25,000 आहे. 6 महिने आम्हाला अधिकार आहे तुमच्या आई वडिलांना आत ठेवायला. समजलं? त्याकरता जरी परिस्थिती असते हो सगळ्यात जास्त, पण हे जीवीमध्ये आता संजयने सांगितलं ना, सरस्वती हमेशा राहू द्या आणि कधीच तुम्हाला काही पडणार नाही जर नम्रता जर असेल तर. हेल्मेट घालताना ना नक्की म्हणजे याच्यात आहेतच, ते नाही घेणार. ते ठरवलंय आहे का? ओके, थँक्यू. सॉरी तुमचा टाइम घेतला, पण हे माझं कर्तव्य आहे. हेच मला सांगायचं सरकार पेमेंट करतं.
बाकी काही नाही. रोड सेफ्टी हा आमचा मेन मुद्दा असतो. हे चलान बिलान हे कलेक्शन हे व्हॉटेवर हे गव्हर्नमेंटचे झालं तरी नाही, पण मी जर एक जीव वाचला ना माझ्या सर्व्हिसमध्ये तेच माझं वर लिखाण आहे, बाकी काही नाही. तुम्हाला वाटणारे जास्त असतात, रटणारे कमी असतात. म्हणजे मला क्लास सोडून 2 महिने झालेले आहेत, पण तरी सरांनी मला स्वतःहून बोलले की तुम्ही अँकरिंग करा म्हणून. हे मला खूप भारी वाटलं की क्लास सोडल्यानंतर सुद्धा सरांना मी लक्षात देत सरांनी मला एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली. आणि ही माझी लाईफची फर्स्ट ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे मी कधी लाईफमध्ये अँकरिंग केलीच नाही, एवढ्या 17-18 वर्षात मी कधीच अँकरिंग नाही केली. ते सरांनी मला खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दिली.